तर आता आपण घरगुती मसाला बडीशेप करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य ही जवस घेतले, काळं जवस आणि थोडीशी हळद, मीठ, तीळ आणि बडीशेप 2 वाट्या घेतली बडीशेप आणि धना डाळ, खडी साखर आणि ओवा. तर आपण हे सगळे भाजून घेऊया. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला बडीशेप भाजून घ्यायची. तवा अजून टाकला नाही. तर तवा तापलाय, आपण बडीशेप भाजून घेऊया. बडीशेप जरा जास्तच घ्यायची, हलवत राहायचं कलर बदलेपर्यंत. तर आता ह्याचा कलर पण बदलला आणि आपल्याला जरा जरा असा वास पण येते बडीशेपचा. गॅस कमी करायचा आणि याच्यात हळद टाकून घ्यायची आणि मीठ, थोडंसंच मीठ टाकायचं चवीपुरतं थोडंसं आणि हलवून घ्यायचं सगळं. आता पूर्ण एक कलर मिक्स झाला हळदीचा. तर आपण काढून घेऊया एका ताटात. तर आता बडीशेप काढून घेतली. आता आपण ओवा भाजून घेऊया. ओवा जराच घेतलाय, त्या मानाने कमी. हे पण भाजून घ्यायचं आपल्याला. असा चुटचुट आवाज येस तर भाजून घ्यायचं आपण. हे पण भाजून झालं. तर आपण या ताटात काढून घेऊया. आता आपण धना डाळ भाजून घेऊया. मंद आचेवर भाजायचं, नाही तर काळे पडतं, करपून जाते. पातळ असल्यामुळे करपून जाते. कलर बदलल्यानंतर आपण बंद करायचं. थोडंसं नॉर्मल भाजून द्यायचं. तर आता ही पण भाजून झालं बघा, जरा ब्राऊन कलर आलायला. आपण काढून घेऊया. तर आता ही जवस भाजून घ्यायचं. ह्याला अजवाइन म्हणतात हिंदीमध्ये, आपण मराठीत जवस म्हणतो. ह्याची चटणी पण करतात. तर ही थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त नाही एवढंच घ्यायचं आणि ती जरा कडवट लागतं खाताना. तर भाजून लगेच होते. आता जवस काढून घेतलं. तर आता तीळ भाजून घेऊया आपण. तीळ जरा खरपूस भाजून घ्यायचं मंद आचेवर. तर आपलं भाजून झाल्यात काढून घेऊया तीळ. आणि या बडीशेपमध्ये आपण गुंजाचा पाला पण टाकू शकतोय, जो पानपट्टीवर असतो गुंजाचा पाला, गोड लागतो तो. गॅस बंद केलाय, तवा गरम आहे. आपण काढून घेऊया आता. जर सगळे भाजून झाले, एकजीव करायचं, पूर्ण हलवून घ्यायचं सगळं. ही झाली आपली मसाला बडीशेप तयार. तुम्ही पण एकदा करून बघा, झटपट होती. याला काय जास्त वेळ लागत नाही. आणि ही पूर्ण गार झाल्यानंतर खडी साखर टाकून घ्यायची. तर आपली गार झालं बडीशेप. तर आपण यात आता खडी साखर टाकून घेऊया. खडी साखर टाकल्यानंतर हलवून घ्यायचं. तर तयार झाली आपली बडीशेप. तर आता भरणीत भरून ठेवली मी. तर तयार झाली आपली बडीशेप. झाकून ठेवा.